नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे आणि तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे ह्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आता आपण बघणार आहोत गणपतीसाठी मखर। आणि मी आता आलेलो आहे चारकोप सेक्टर 1 ला, सह्याद्री नगरला। हा मागे आपल्याला बस स्टॉप दिसतोय, हे सह्याद्री नगरचा, हे मागे सह्याद्री नगर आहे। आणि इथे आपण बघणार आहोत मखर, अविघ्न आर्ट्स अँड डेकोरेशन। इथे आपण जाणार आहोत आतमध्ये आणि गणपतीसाठी आपण मखर बघणार आहोत। एक्झिबिशन लागलेला आहे इथे, आतमध्ये सुंदर सुंदर मखर आहेत, ते आता आपण बघूया। दादा, आपण हा मखर बघतोय, याचे किती फुटाचा हा मखर आहे आणि याच्यामध्ये किती फुटाचा गणपती बसेल? याच्यामध्ये टोटल हाईट बघा 3 फूट आहे याच्यात। आणि याच्यामध्ये तुम्हाला 1.5 ते 2 फूट मूर्ती सहज बसेल। प्लस तुम्ही हे जे मटेरियल आहे हे सनपॅक शीट आहे, फोम शीट आहे आणि लाइटिंग आहे याच्यामध्ये, जेणेकरून तुम्हाला काही करायची गरज नाही, फक्त नेऊन ठेवायचं पीस आणि मूर्ती बसवायची। आणि याची प्राइस काय असेल? आपल्याकडे स्टार्टिंग रेंज आहे 2800 पासून चालू होतात पुढे, जे की 1 फूट मूर्तीचे आहेत 2800। तिथून पुढे जशी साईज असेल त्याप्रमाणे प्राइसिंग वाढते। आता हा वक्रतुंड आहे, वक्रतुंड मध्ये पण लाइटिंग वगैरे केलेली आहे, तर हे फोम शीट मध्ये बनवलेलं आहे। आणि ही हार्ड फोम शीट आहे मागे, त्याचंही बनवलेलं आहे। आणि याच्यामध्ये 2 साईज आहेत, जे की एक साईज येते 1.5 फूट साठी, ही साईज आहे 2 फूट साठी, आणि याच्यापेक्षा वरती येते जी टोटल हाईट तुम्हाला 4 फूट भेटेल। परत स्वामींचं मकर आहे, हे पण सुंदर आहे। या स्वामींच्या मकर मध्ये पण तुम्हाला फोम मध्ये काम केलेलं भेटेल। फोम आणि रबर शीटचा उपयोग करून बनवले, आर्टिफिशियल पानं आहेत बघा याच्यामध्ये, लाइटिंग आहे। याच्यामध्ये किती फुटाची गणपतीची मूर्ती? यामध्ये 1.5 ते 2 फूट। परत मग हे अष्टविनायक पण सुंदर आहे बघा, मस्त आहे। हे मोर तुम्ही तुमच्या हिशोबाने ऍडजस्ट करून ठेवू शकता, असे बाहेर ठेवू शकता, आतमध्ये ठेवू शकता, असे बाजूला कॉर्नरला ठेवू शकता, असे आहेत। आणि हे पीस तुम्हाला टोटली ही जी कार्विंग भेटते पिलर मध्ये, ही टोटली रबर शीट मध्ये कार्विंग केलेली आहे। फोम मटेरियल आहे पूर्ण हे, आणि सनपॅक शीटचा वापर केलेला आहे। मागे गणपतीचा लोगो जो आहे तो रबर शीट मध्ये बनवलेला असून पूर्ण बॉर्डरला लाईट केलेली आहे एम्बॉस मध्ये, आणि फुलांचा पण वापर केलेला आहे, आर्टिफिशियल फुलांचा। आता हे एक आहे जे लंबोदर आसन आहे, हे तुम्हाला 2 फूट मूर्तीसाठी येईल। याच्यामध्ये छोटी साईज पण अवेलेबल आहे, जी की 1.5 फूट मूर्तीसाठी आहे। हे पण फोम मटेरियल पासून बनवलेलं आहे। एक तुम्हाला सरस्वती आसन आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला फोम शीटचा वापर वगैरे केलेला दिसत असेल। सनपॅक शीट आहे, ही रबर शीट मध्ये कार्विंग आहे, असं टोटली मटेरियल आहे। ही बॉर्डरला लेस लावलेली आहे। आपल्याकडे इको फ्रेंडली टोटली भेटतील तुम्हाला। एक सुद्धा तुम्हाला थर्मोकॉल भेटणार नाही आपल्याकडे। थर्मोकॉल बॅन झाल्यापासून आपल्या इथे आपल्या इकडे कुठेच नाही वेळ। हे एक आहे बघा 4 पिलर आसन, ज्याच्यामध्ये राजेशाही लुक देण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे बघा वरती फोम मध्ये काम केलेलं आहे सगळं। हे पुठ्ठ्याचे पिलर आहेत, ज्याला मागे लाकडी पट्टीचा सपोर्ट दिलेला आहे, आणि फोटो फ्रेमची बॉर्डर दिलेली आहे टोटली। आणि डायमंड वर्क पण आहे बघा, रबर शीट मध्ये डायमंड वगैरे लावलेले आहेत कार्विंग करून। ही फोटो फ्रेमचं आहे पूर्ण। ते पण मस्त आहे। सुखकर्ता मध्ये पण टोटली फोमचा वापर केलेला आहे, फोम रबर शीट। याच्यामध्ये पण 3 साईज अवेलेबल आहेत, 2, 2.5 फूट, 3 फूट आणि 4 फूट। परत ना हे श्रीदेव आसन आहे, याच्यामध्ये पण तुम्हाला असं ब्रॉड मध्ये भेटतो लुक, आणि हे आपल्याकडे सगळे फोल्डेबल आहे ना? फोल्डेबल बॉक्स पॅकिंग येतात आपल्याकडे। हे श्रीदेव आसन आहे, ज्याच्यामध्ये मागे गवताचा इफेक्ट देण्यात आलेला आहे, आणि श्री हे एम्बोज मध्ये केलेलं आहे, म्हणजे आपण जिथे ओम वगैरे पण करू शकतो। आणि कोणाला ही व्हिडिओ बघून कोणी ऑनलाईन मागवत असेल तर तुम्ही देऊ शकता का? हो, आपण डिलिव्हरी देऊ शकतो, फक्त डिलिव्हरी चार्जेस जे आहेत ते वेगळे राहतील।
ओके. हे बघा, हे 1 ते 1.25 फूट मूर्तीसाठी आहेत, हा, जे की रबर शीट मध्ये आहेत. हे दोन्ही ना? दोन्ही हे 2 पीस जे की 1 फूट मूर्तीसाठी आहेत. हा, हे व्हाईट डिझाईन मध्ये आहेत, पूर्ण कार्विंग वगैरे रबर शीट मध्ये आहे. हे रियुजेबल मटेरियल आहेत आपले सगळे. हा हा. ऍक्च्युअली पुठ्ठा जो असतो तो पावसाळी वातावरणात, तो दमट वातावरणामध्ये नरम पडतो. बरोबर. त्यापेक्षा हा जो आहे मटेरियल, हा रियुजेबल मटेरियल आहे. या मटेरियलला काही होत नाही. हा हा. परत ना हे महालक्ष्मी आसन आहे, पण सुंदर आहे बघा. हे पण टोटली फोम मध्ये आहे. आपल्याला इथे कस्टमाइज करून सुद्धा मिळेल काय? कस्टमाइज मध्ये नाही, आपल्याकडे रेडी मध्ये आहेत. किंवा तुम्ही आम्हाला जशी ऑर्डर सांगितलीत हा, तर ती तुम्हाला नेक्स्ट इयर मध्ये आपण ट्राय करू शकतो बनवायचं. ओके ओके. पण ह्या वर्षी तर आपल्याला सगळं आता आहे तेच भेटेल. आहे तर याच्यामध्ये तुम्हाला साईज अवेलेबल होतील. हा जशी की आता याच्यामध्ये 3 साईज अवेलेबल आहेत महालक्ष्मी मध्ये, हा. तशा अवेलेबल होतील. ह्याची साईज काय आता? ही आता 1.5 फूट मूर्तीसाठी आहे. ही 2.5 फूट आहे टोटल हाईट. हा याच्यामध्ये 3 फूट पण येते, जी की 2 फूट मूर्तीसाठी आहे. हा. आणि त्यापेक्षा पण मोठी पण साईज आहे, जी की 4 फूट साईज असेल. ओके ओके. हे कार्विंग सूर्य आहे. हा असं याच्यामध्ये टोटली फोमचा उपयोग केलेला आहे. ह्यामध्ये पण 2 साईज अवेलेबल आहेत, 2.5 आणि 3 फूट. ओके. एक मोरपंख आसन आहे. याच्यामध्ये पण फोटो फ्रेमचा उपयोग केलेला आहे, लाइटिंग आहेत आणि आर्टिफिशियल फुलं पण वापरलेली आहेत. हा हा. ह्याच्यामध्ये पण किती 1 ते 1.5 फुटाच्या मूर्ती बसते? हो. याच्यामध्ये पण 4 फुटाची पण हाईट आहे हा हा. अवेलेबल. हे मॅजिक ओम आसन आहे. हे पण फोम मध्ये आहे. टोटल आर्टिफिशियल फुलांचा गेटअप देण्यात आलेला आहे याला. हा आता काही लोकांना आर्टिफिशियल फुलं पण लागतात, त्यासाठी हा पीस पण सुटेबल आहे. आणि मध्ये असं बघू शकत असाल तर ओम हा रिफ्लेक्ट होतोय तुम्हाला, हा हा हा. लाईट मध्ये रिफ्लेक्ट होतोय तो. ह्याच्यामध्ये आपल्याला रिमोट पण भेटणार आहे? हो. हे मल्टी कलर लाईट आहे, त्यामुळे हे रिमोट वरती तुम्ही कंट्रोल करू शकता. ओके ओके. तुम्हाला सिंगल पाहिजे सिंगल लाईट ठेवू शकता याच्यावर. हा हा. हे मोरिया पिलर आसन आहे. याच्यामध्ये पण तुम्हाला 3 साईज भेटतील. ओके. म्हणजे 2.5 ते 3 फूट मूर्तीपर्यंत तुम्हाला ही डिझाईन भेटेल. हा. हे मंगल मूर्ती आसन आहे. हे पण फोम मध्ये आहे टोटली. त्याच्यामध्ये पण तुम्हाला 3 साईज भेटतील 2.5 फूट मूर्तीपर्यंत. ओके. हे विठू माऊली आसन आहे. हे पण फोम मध्ये आहे, लाइटिंग वगैरे आहे याला टोटली. परत मग हे पिंडी आसन आहे, शिवपिंडी आसन. हे जंगल थीम देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे पण सुंदर आहे बघा. हे बघू शकता तुम्ही, हे लाकडी पीस आहेत, 1.5 फूट मूर्तीसाठी आहेत. हा. पूर्ण फोटो फ्रेमच्या ह्याच्यामध्ये काम केलेले आहेत. पेशवाई आयटम याला बोलतात. हा हा. पेशवाई लुक मध्ये बनवायचा प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये किती फुटाची मूर्ती बसेल? 1.5 फूट. हे सगळे 1.5 फूट साठी आहेत. हा एक 1.5 फूट साठी आहे. ह्याच्यामध्ये पण सेम मटेरियल आहे, लाकडी पीस आहे, फोटो फ्रेमचा उपयोग केलेला आहे. हा हा. हा पण एक डिझाईन, वेगळी डिझाईन आहे. याच्यामध्ये पण 1.5 फुटाचीच मूर्ती बसेल. हा. आणि याच्यामध्ये पण फोटो फ्रेमचा उपयोग केलेला आहे. ओके. हे बघा, हे एक आहे. हा पण सेम तसाच आहे मटेरियल. हा पण त्यातलाच आहे ना? हो, हा पण त्यामध्येच आहे. हे बघा, हे असे आहेत, लाकडी पीस आहेत सगळे, पेशवाई आयटम. गजमुख म्हणून मंदिर आहे हे. हा. हे टोटली 2 फूट मूर्तीसाठी आहे. हे 2-2.25 फूट मूर्ती याच्यामध्ये बसेल. हा. याच्यामध्ये प्रत्येक पीसला तुम्ही बघू शकत असाल तर लाइटिंग आहे. प्लस याचं काम जे आहे ते रबर शीट आणि फोम शीट मध्ये बनवलेलं आहे. सनपॅक शीटचा उपयोग केलेला आहे. सुंदर वाटतं. त्याला गजमुख मंदिर म्हणून नाव देण्यात आलेलं आहे. हा. हे शिव मंदिर आहे. शिव मंदिर पण हे सेमच आहे. याच्यामध्ये पण प्रत्येक पीसला लाइटिंग, रबर शीट वगैरे आहे. शिवचा उपयोग केलेला आहे. हा हा. परत मग पिलर वगैरे सगळे फोमचे आहे. हे राम मंदिर म्हणून आहे.
ह्याच्यामध्ये बघू शकता असं वरती जय श्रीराम लिहिण्यात आलेलं आहे. या आतमध्ये रामाच्या मूर्तीचा एम्बोस करून इफेक्ट देण्यात आलेला आहे त्याचा. हा हा. बालाजी आसन आहे, हे पण सनपॅक शीट मध्ये, रबर शीट मध्ये बनवलेलं आहे. हा आर्टिफिशियल फुलांचा उपयोग केलेला आहे याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये 1.5 ते 2 फुटाची मूर्ती बसते. ओके. परत हे डायमंड श्री आहे. ह्याच्यामध्ये पण 3 साईज अवेलेबल आहेत, 2.5 फूट, 3 फूट आणि 4 फूट. यामध्ये 1 फूट, 1.5 फूट पासून ते 2.5 फूट पर्यंत मूर्ती याच्यामध्ये बसेल. हा. गोल्डन आसन आहे. हे टोटली बघू शकत असाल तर लाकडी फ्रेम पट्टीवरती यूज केलेलं आहे. हे बघा, ही लाकडी फ्रेम पट्टी आहे टोटली. त्यावरती हा कपड्याचा इफेक्ट देऊन कपडा लावण्यात आलेला आहे, लेस बॉर्डर असा आहे. लाईटीचा पण उपयोग केलेला आहे याच्यामध्ये. हे बघा, लाइटिंग आहे. फक्त हा विदाउट फोल्डेबल आहे. अच्छा. ह्याच्यामध्ये फोल्डेबल बनवायचं चालू आहे. हा पण तुम्हाला फोल्डेबल मध्ये भेटेल. ओके. किती फुटाची गणपतीची मूर्ती बसेल? ह्यामध्ये 1.5 ते 2. हा हा. हा विटू माऊलीचा आहे. हा 4 फूट टोटल हाईट आहे याची. 4x3 चा बेस आहे. याच्यामध्ये 2 फुटापर्यंतची मूर्ती, 2 ते 2.25 2.5 फूट मूर्ती बसेल. जर विठ्ठलाचा इफेक्ट पाहिजे असेल तुम्हाला मागे, तर 2 2.25 फुटाची मूर्ती याच्यामध्ये सफिशियंट आहे. परत हे एंटिक मोर आसन आहे. हे पण टोटल हाईट याची 4 फूट आहे. याच्यामध्ये पण तुम्हाला फोम आणि सनपॅक शीटचाच उपयोग करून बनवण्यात आलेला आहे. लाइटिंग वगैरे आहे याच्यामध्ये. अच्छा. हे सूरजमुखी आसन आहे. टोटली फोम आणि मिरर मध्ये त्याचा इफेक्ट देण्यात आला आहे. हे काचेचे तुकडे आहेत. हे सगळे काचेचे तुकडे आहेत. डिझाईन मध्ये कट करून इथे उपयोग केलेला आहे याचा. हे 2 ते 2.5 फूट मूर्तीसाठी आहे. मल्टी रिमोट वाला आहे? हो, रिमोट वाले आहे लाईट. याच्यामध्ये मल्टी कलर लाईट आहे. हे एक रोशन टेम्पल म्हणून आसन आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला 2 फुटाची मूर्ती येईल. मोर तुम्हाला अशा बाजूला लावायचे आहेत, जसे पाहिजे तसे तुम्ही लावू शकता. असे तर असे जसं तुम्हाला ठेवायचं असेल तसं तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता. हे ओके. हे पण सुंदर आहे. यात त्या काचेचा उपयोग केलेला आहे. हो, मिरर इफेक्ट देण्यात आलेला आहे. ॲक्रेलिक मिररची शीट आहे ही. हे फक्त प्लॅस्टिक तुम्हाला नंतर घरी गेल्यावरती काढायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही मूर्ती बसवाल त्यावेळेस तुम्ही हे प्लॅस्टिक काढलं तर तिथे मागे बघू शकता, डिझाईनच्या मागे तुम्हाला कसा लुक येतोय. तो मिरर इफेक्ट मध्ये येतोय. हे बघा, मिरर इफेक्ट आहे इथे डिझाईनच्या मागे. हा तुम्हाला मिरर इफेक्ट पूर्ण मंदिर मध्ये येतो. फक्त हे कोण घेईल ते प्लॅस्टिक काढून लावायचं तुम्हाला. ओके ओके. ह्याच्यामध्ये किती फुटाची मूर्ती बसेल? ह्याच्यामध्ये 2 फूट मूर्ती बसते. खूप सुंदर आहे. हे फुल राऊंड मंदिर आहे. ह्याच्यामध्ये टोटली तुमचं इको फ्रेंडली बनवण्याचा प्रयत्न आहे. हे तुमचे ड्रोन आहेत. परत मग झुंबर आहे. हे मल्टी कलर लाइटिंग मध्ये आहेत. मागे हे फिरतं चक्र दिलेलं आहे. याच्यामध्ये लेसचा उपयोग केलेला आहे. हे लोड म्हणून बरण्यांचा वापर केलेला आहे. असे ते टाकाऊपासून टिकाऊ वस्तू असं बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूप सुंदर. सनपॅक शीटचा आणि फोमचा उपयोग केलेला आहे ह्याच्यामध्ये 2 ते 2.25 फुटाची मूर्ती आहे. दादा, इथे कोणाला यायचं असेल, तुमचे मखर बघून कोणाला आवडले असेल तर कसं यायचं इथे? इथे तुम्हाला कांदिवली वेस्टला चारकोप या ठिकाणी सेक्टर 1 ला तुलसीविहार हॉटेलच्या बाजूला युनियन ऑफिसचा हॉल आहे. त्या हॉलमध्ये आपलं हे एक्झिबिशन लागलेलं आहे. ओके. आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर जरा सांगा ना. आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 8779514953 आणि 9082509633. ओके ओके. धन्यवाद, तुम्ही ही अशी चांगली माहिती दिल्याबद्दल. थँक्यू.